नमस्कार मित्रांनो. आता पावणे 1 झालाय. ठीक आहे. आता मार्केट ओपन आहे. तर आज आपला प्लॅन काय होता, की ह्या रेड लाईनच्या वरती सस्टेन नाही झालं तर बेअरिश आहे टार्गेट डे लो आहे. आणि पुन्हा एक असा व्ह्यू होता, की इझिली लगेच सिंगल ट्रेड आपल्याला सेल ऑफ देईल का? तर नाही देणार. सो इथं जसं की ह्या कॅन्डलने आपल्याला पहिलं कन्फर्मेशन दिलं, की मी बुलिश निघालोय. ठीक आहे. सेकंड कॅन्डल कन्फर्मेशन डायरेक्ट टार्गेट. असं रेअरली दिवस असतात, की सिंगल डेमध्ये टार्गेट मिळतं. ठीक आहे. दोन्ही दोन्ही टार्गेट सिंगल डेमध्ये मिळालेत. पण आपल्याला ॲक्चुअली तिन्ही पण मिळालेत. म्हणजे इथून पुन्हा आणखीन हे सेल ऑफला मिळालंय. असं रेअरली मिळतं. पण आपले जर लेव्हल जर स्ट्राँग असल्या, तर इथं आपण बुलिशला का नाही गेलो? तर कारण रेझिस्टन्स आहे इथे. इथं आपण सेलचाच प्लॅन केला पाहिजे. इथं आपण बेरिशला का नाही गेलो? तर इथे एक लॉजिक असतं, की बाबा की सेलला गेल्यानंतर आपला रिस्क रिवॉर्ड काय मॅच होते? रिस्क रिस्क बघा एवढी. तर आपण नाही ना ट्रेड करूया. म्हणून आपण इथं बुलिश ट्रेड घेतला. जसं की ह्या कॅन्डलच्या वरती सस्टेन झाला. आपला एस-एल काय होता? तर हा होता. आपण एक प्रॉपरली व्हिडिओ बनवलाय. ठीक आहे. तो बघा, वॉच करा आणि व्हिडिओ आवडत असतील तर लाइक, शेअर आणि सबस्क्राईब करा. म्हणजे मोटिव्हेशन मिळतं. ठीक आहे. थँक यू.